ठाकरे बंधूंची युती आहे तर महायुतीला म्हणजे भाजपला आणि शिंदे सेनेला काय त्याचा फटका बसेल का? काय वाटतं एक मतदार म्हणून? नाही एवढा फटका बसला. याच्यामध्ये मला काय इंटरेस्ट नाही. मतदार राजाला इंटरेस्ट नसून कसं चालेल? तुम्ही मतदार आहात, तुम्हाला ठरवायचं आहे, महापौर निवडायचा आहे, कधी ठरवणार मग? आणि मग महायुती भाजपचं काय होईल मग? होईल ती आता पडणार तशी पण. अच्छा, पडणार म्हणजे या मतदार राजाला खात्री आहे की महायुतीला आणि आलंच पाहिजे ठाकरे ब्रँड आलीच पाहिजे. अच्छा, इथे तरी काय नाही होऊ शकत. इथे काय नाही होऊ शकत. काय फरक नाही पडणार. काय फरक नाही पडणार असं वाटतं तुम्हाला? असं सांगू शकत नाही ना आम्ही पण. अच्छा, मतदार राजा तुम्ही काहीच सांगू शकत नाही असं, मग तुम्ही ठरवणार कसं कोण बीएमसीचा महापौर होणार? आता बोलू नाही शकत काका, बोलू नाही शकत का तू मला काका बोललास? तू मला काका बोलला? तुला काका वाटतो? तर काय- पहिलीच करायला पाहिजे होती. पहिली करा का? लेट केली त्याच्यामुळे Late मराठी माणसं मागे गेली. अच्छा, मग आता यंदा युती केली आहे या निवडणुकीसाठी, पण या युतीला यश मिळेल का? काय वाटतं? यश तर मिळायला पाहिजे. वो आगे पता नहीं अभी क्या हाँ? आगे मालूम नहीं. आगे मालूम नाही. हे आपल्याला सांगता येत नाही. या मतदार राजाला काहीच सांगता येत नाही. आता ते जनता ठरवेल ना प्रत्येकाला द्यायचं. जनता तर तुम्हीच आहात ना, मग तुम्हाला काय देऊ वाटतं? आम्ही त्यांना पण देऊ, ते पण मराठी आमच्यासाठी, कारण आम्ही मराठी माणूस राहतोय. तुम्ही जैन लोकांनी जे बांधलं तिथं आम्हाला इंटरेस्ट नाहीत का, तर आम्ही मांस मच्छी खातो म्हणून. अच्छा मग असं नाही ना व्हायला पाहिजे. बरोबर. आमची मुंबई असून तुम्ही आम्हाला राहूनही देत नाही. अच्छा, मग ठाकरेंचा महापौर व्हावा बीएमसीवर असं वाटतं तुम्हाला? हो द्या हा? ना, हो द्या. मग महायुतीला सफलता मिळेल का? महायुती भाजप वगैरे? हो मिळेल. आता त्या प्रत्येकाने ज्याला मत दिलं त्याला असं वाटणार नाही की आपला नेता निवडून यावा. आम्ही पण सांगू आमचा नेता